नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण मातृभाषेचे महत्त्व, पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पाठ्यपुस्तकात समाविष्ट घटकांचा थोडक्यात परिचय करून घेतला. पाठ्यविषयाशी संबंधित पुस्तके त्यांना पाठ्यपुस्तक म्हणतात. पाठ्यपुस्तकाचे असो किंवा पुस्तकांचे असो, आपल्या आयुष्यातील स्थान खूप मोलाचे आहे. अगदी प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत पाठ्यपुस्तकातूनच आपण ज्ञान ग्रहण करत असतो. पुस्तकांमुळे आपलं आयुष्य समृद्ध होतं. आपल्याला जीवन जगण्याची दिशा पुस्तकं दाखवित असतात. सत्य, शिव, सुंदराकडे नेण्याचा पुस्तकं प्रयत्न करीत असतात. जीवन म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला पुस्तकातून उलगडत असतो. आपल्या जीवनात पुस्तकांचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे सांगण्यासाठीच डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांची अशी पुस्तकं या पाठाचा पाठ्यपुस्तकात समावेश केलेला आहे. आज आपण डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांची अशी पुस्तके हा पाठ अभ्यासणार आहोत. काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात. अंतःकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची त्यांच्यात शक्ती असते. अशी पुस्तकं कधी विसरता येत नाहीत. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात. उत्तम साहित्य कृतींचं वाचन करणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? मॅकबेथ आणि किंग लिअर या नाटकातले काही संवाद इतके काव्यात्मक, इतके अर्थगर्भ आणि इतके भावस्पर्शी आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती देत राहतात. लेखक या पाठातून पुस्तकांचे आपल्या जीवनातील स्थान स्पष्ट करत आहेत. काही पुस्तकांमधील आशय आपल्या भावविश्वाला स्पर्श करतो, आपल्या भावनांना स्पर्श करतो. एखाद्या फुलाचा सुगंध दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहावा, त्याचप्रमाणे त्या पुस्तकातील विचार, कल्पना आपल्या मनात दरवळत राहतात. पुस्तक वाचण्यासारखा दुसरा आनंद नाही असं लेखकाला वाटतं. शेक्सपियर हे इंग्रजी नाटककार आणि कवी होत. मॅकबेथ, किंग लिअर ही त्यांची प्रसिद्ध नाटकं आहेत आणि या नाटकातील संवाद हे इतके अर्थपूर्ण आहेत, भावस्पर्शी आहेत की त्याच्या अनुभूती आजही लेखकाला त्याच्या मनात स्मरत राहतात. अशा वाचनाची नशा और असते. प्रत्येकाला कशाची आणि कशाची तरी नशा असते. कोणाला कामाची नशा असते. काही माणसं सतत कामात गुंग असतात. काहींना खेळण्याची नशा असते. काही मुलं सतत ग्राउंडवर खेळत असतात, तर काहींना वाचनाची नशा असते. एक पुस्तक पूर्ण होत नाही तोवर त्यांना दुसरं पुस्तक वाचण्यासाठी हवं असतं. सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तकं वगळलीत तर सारं सुखच संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल. जवळचे मित्र दुरावतात. ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची विस्मृती होते आणि वैराचा अग्नी ते पेटवत ठेवतात. हातात आलेला पैसा कसा आणि केव्हा नाहीसा होतो हे कळतही नाही. पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकं कधीच विश्वासघातकी असत नाहीत. लेखक म्हणतोय की आपण ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो अशी माणसंसुद्धा आपल्याला विसरतात. जवळचे मित्रसुद्धा काही काळाने आपल्यापासून दूर होतात. पैसा तर कधी येतो आणि कधी जातो, पण पुस्तकं नेहमी आपली साथ देतात. पैसा, माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकं आपला विश्वासघात करत नाही. त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश, भावनांनी आणि विचारांनी ओसंडणारं आपलं अंतःकरण ते उघडं करतात. माझ्या अंतरंगात त्या थोर लेखकानं साठवलेलं हे भांडार तुझंच आहे. जे आवडेल ते खुशाल घेऊन जा, असंच जणू पुस्तक आपल्याला सांगत असतात. पुस्तकांवर अत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहेत. आपल्या कपाटात जीवापाड जपून ठेवलेलं पुस्तक दुसऱ्याला देताना ती अगदी व्याकुळ झालेली असतात.
पुस्तकं स्वतःचं असं काही दडवून ठेवत नाही. लेखक जे विचार, भावना पुस्तकात मांडतात, ते विचार, भावना वाचकापर्यंत देण्यासाठी पुस्तकं जणू काही आसुसलेली असतात. कुणी आपल्या मित्रांवर प्रेम करतं, आई वडिलांवर प्रेम करतं. त्याचप्रमाणे काही माणसं पुस्तकांवर सुद्धा नितांत प्रेम करतात. जसं कपड्यांचं स्वतंत्र कपाट असावं आणि आपल्या कपड्यांना कुणी हात लावू नये असं काहींना वाटतं, त्याचप्रमाणे काही लोकांच्या घरामध्ये पुस्तकांचं कपाट असतं आणि त्यांच्या पुस्तकाला कुणी हात लावला तरी त्यांचा जीव कासावीस होतो. ते कधीही पुस्तकाची पानं दुमडत नाहीत, पुस्तकाला जीवापाड जपतात. एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून 2 दिवसांसाठी एक पुस्तक मी वाचायला आणलं होतं. ते देताना तो ग्रंथप्रेमी मला काकुळतेने सांगत होता, अतिशय काळजीपूर्वक वापरा, दुसऱ्याच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं मुडपू नका, कोणताही मजकूर पेन्सिलीने किंवा शाईने अधोरेखित करू नका, वरचं कवर काढू नका, तिसऱ्या दिवशी कटाक्षाने मला पुस्तक परत करा. त्या सूचना मला अपमानकारक वाटल्या नाहीत. हातात पडलेल्या कोणत्याही पुस्तकाशी निर्दय चाळा करणारे अनेक पुस्तक शत्रू मी पाहिले आहेत. त्यांच्या हिशेबी झालेलं एक चोपडं म्हणजे पुस्तक. त्याला कसलं महत्त्व द्यायचं? पुस्तकाचा उपयोग तरी किती? भूक लागल्यावर ते शिजवून थोडंच खाता येतं. वेडे लोक वाङ्मयात अनेक रस असतात असं म्हणतात. तहान लागल्यावर तुमच्या कालिदासच्या शाकुंतलातील रस पिणं शक्य आहे काय? फार तर एकदा वाचावं किंवा चाळावं आणि मग येईल त्या भावानं फुकून द्यावं. काही माणसं पुस्तकांवर नितांत प्रेम करता, अगदी आपल्या लहान मुलांप्रमाणे त्यांची काळजी घेतात. पुस्तकांना कवर लावतात, त्यांची पानं दुमडत नाही, त्यांच्यावर पेन्सिलीने पेनाने रेघोट्या उडत नाही. आणि म्हणूनच लेखक इथे म्हणतोय की एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून मी 2 दिवसासाठी पुस्तक घेतलं, पण त्याने मला अनेक सूचना दिल्या. माझ्या पुस्तकाची पानं दुमडू नका, त्याच्यावर पेन्सिलीने रेषा ओढू नका, पुस्तकाचं कवर काढू नका आणि वेळेत मला माझं पुस्तक द्या. हे सांगण्यामागे त्या ग्रंथप्रेमीचा एकच हेतू होता की तुम्ही माझ्या पुस्तकाची काळजी घ्या, कारण माझ्यासाठी माझं पुस्तक म्हणजे जीव की प्राण आहे. पण अशा भावना प्रत्येकाच्या मनात नसतात. आपण पाहतो की बरेच जण पुस्तकांना निर्जीव समजूनच हाताळतात. कोणी पुस्तकाची पानं दुमडतं, कोणी पुस्तकावर रेघोट्या ओढतं, तर कोणी अगदी सहज बसल्या बसल्या पुस्तकावर सुद्धा चित्र काढत बसतात, कारण त्यांच्या दृष्टीने पुस्तक म्हणजे निर्जीव वस्तू असते, एक बिनाकामाची जणू काही चोपडी असते. त्यांच्या दृष्टीने पुस्तकाचं काही मोल नसतं, वाचलं म्हणजे झालं काम. भूक लागली म्हणजे काय आपण पुस्तकं त्याची पानं फाडून शिजवून खाऊ शकत नाही. किंवा कालिदासाच्या शाकुंतलातील रस पिणं शक्य आहे काय? याचा अर्थ असा होतो की भाषेमध्ये काही रस आहेत, या रसांनी भाषा समृद्ध झालेली आहे. ज्या वेळेला आपण एखादं प्रेममय काव्य वाचतो तेव्हा आपल्या मनात प्रेमाच्या भावना येतात. एखादं शौर्यपर किंवा पोवाडा आपण वाचतो किंवा ऐकतो त्यावेळेला आपल्या मनात देशाविषयीचा अभिमान, शौर्य, वीर रस जागृत होतो. त्यांच्या मते एखादं पुस्तक वाचावं, चाळावं आणि फेकून द्यावं. ही विचारसरणी अनेकांची असते, पण त्या पुस्तक प्रेमीने मला ज्या अटी घातल्या होत्या त्या खरोखरच अत्यंत संयुक्तिक होत्या. माझ्या हाती पुस्तक देताना त्याने त्यावरून मायेने अलगद हात फिरवला. मी त्याला म्हणालो, कसलीही काळजी करू नका, माझ्या घरीसुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखंच वाटेल. त्याला सासुरवास सहन करावा लागणार नाही. ते अगदी योग्य स्थळी तुम्ही देत आहात. तो हसला. त्याचं समाधान झालं असावं. मी म्हणालो, एका संस्कृत सुभाषितात म्हटलं आहे, मूर्ख हस्ते न दातव्यम एवं वदती पुस्तकम. मूर्खाच्या हाती मला देऊ नका असं पुस्तकाचं म्हणणं आहे. माझ्या हाती ते देताना तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका आली ना? आता तो खळखळून हसला आणि म्हणाला,
अहो, दुधाने तोंड पोळल्यामुळं मी ताक फुंकून पितो आहे. काही दिवसांपूर्वी एका कवीने माझी 2 पुस्तके नेली. मी 15 दिवस वाट पाहिली. पुस्तकं मागायला गेलो तेव्हा त्याने चक्क कानावर हात ठेवले. आपण पुस्तकं आणलीच नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आता काय करणार? पुस्तकं गिळंकृत करणं म्हणजे माझ्या दृष्टीने भयानक प्रकार आहे. तेव्हापासून मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही. माझी पुस्तकं हीच माझी अपत्य. वाचायला भरपूर ग्रंथ असले तर मी जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदानं सहन करीन. पण पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा मला स्मशानासारखा वाटेल. सहज माझ्या मनात विचार आला. असे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले आहेत. जेव्हा लेखकाने एका ग्रंथप्रेमीकडे पुस्तकाची मागणी केली, त्याने लेखकाला अनेक सूचना दिली. माझ्या पुस्तकाची पानं दुमडू नका, त्याचं कव्हर काढू नका, पुस्तकाची काळजी घ्या आणि वेळेत परत करा. त्या ग्रंथप्रेमीचं बोलणं ऐकून लेखकाला इतर माणसांची आठवण आली की इतर माणसांच्या दृष्टीने पुस्तकं किती क्षुल्लक असतात, ते पुस्तकांकडे किती दुर्लक्ष करतात. पण हा ग्रंथप्रेमी पुस्तकाला मुलाप्रमाणे जीव लावत होता. म्हणून लेखकाने त्या ग्रंथप्रेमीला ग्वाही दिली की तुम्ही कसलीही काळजी करू नका. तुमच्या पुस्तकाला मी कुठलाही सासुरवास होऊ देणार नाही, म्हणजेच कुठलाही त्रास होणार नाही. पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटेल. माहेरी आल्यासारखं वाटणे हा एक वाक्यप्रचार आहे. याचा अर्थ मायेचे वातावरण लाभणे, प्रेम लाभणे. ज्याप्रमाणे सासूरवाशीन मुलींना सासरी कितीही जाच असला तरी माहेरी आल्यावर त्यांना प्रेम मिळतं, तसं तुमच्या पुस्तकाला सुद्धा माझ्या घरी प्रेम मिळेल, त्याची काळजी घेतली जाईल, असं लेखकाला म्हणायचं होतं. मूर्ख व्यक्तींच्या हाती पुस्तक दिलं तर त्याला त्या पुस्तकाचं मोल नसतंच. आणि म्हणूनच इथे लेखक म्हणतो की अशा मूर्खांच्या हातात पुस्तक पडता कामा नये. त्या ग्रंथप्रेमीने लेखकाला त्याचा अनुभव सांगितला की एकदा त्याने एका व्यक्तीला पुस्तक म्हणून दिलं आणि 15 दिवस वाट पाहिली तरी त्याने पुस्तक परत केलं नाही आणि चक्क कानावर हात ठेवले. कानावर हात ठेवले म्हणजे त्याने पुस्तक देण्यास नकार दिला. तेव्हापासून त्या ग्रंथप्रेमीने लोकांना पुस्तक देण्याचं टाळलं. माझी पुस्तके हीच माझी अपत्य, म्हणजे माझ्या मुलांप्रमाणेच मी या पुस्तकांवर प्रेम करतो. जर मला कुणी जन्मठेपेची शिक्षा दिली तरी मला चालेल, पण त्या ठिकाणी मला वाचनासाठी पुस्तकं असली पाहिजेत, असं त्याचं म्हणणं होतं. खरंच अशा प्रकारे पुस्तकांवर प्रेम करणारी माणसं आज दिसतात का? तर नाही. खूप दुर्मिळ असतात अशी माणसं ज्यांना पुस्तकांवर प्रेम असतं. पुस्तकातील विचार, भावना याच्याशी ते समरस होऊन जातात. आजकाल आपण इंटरनेटमुळे व्हॉट्सअपवरील मेसेजेस किंवा फेसबुक, इंस्टाग्रामवरील मेसेज वाचत असतो, पण तीसुद्धा पूर्णपणे वाचली जात नाहीत. परवा मी BAच्या वर्गातल्या वाङ्मय विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. G.A. कुलकर्ण्यांचा एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे काय? संग्रह जाऊ द्या, या लेखकाची एखादी कथा तरी तुमच्या वाचनात आली आहे काय? साहित्य या विषयाचे रसिक विद्यार्थी-विद्यार्थिनी मान खाली घालून बसले होते. कदाचित G.A. कुलकर्णी हे नावसुद्धा त्यांना फारसं परिचित नव्हतं. मी निराश झालो. एका आधुनिक श्रेष्ठ कथालेखकाचं नावही सुशिक्षितांच्या, अभ्यासिकांच्या कानापर्यंत पोहोचलं नाही. या कर्माला काय म्हणावं? इथे लेखक सांगताय की G.A. कुलकर्णी हे खूप श्रेष्ठ आणि आधुनिक कथालेखक आहेत, पण जे विद्यार्थी वाङ्मयाचा BA स्तरावर अभ्यास करत होते त्यांना G.A. कुलकर्ण्यांचं नावसुद्धा माहीत नव्हतं. ही शोकांतिका त्यांना वाटली, कारण G.A. कुलकर्णी हे श्रेष्ठ कथालेखक आहेत. याचाच अर्थ की ही पिढी वाचनापासून दूर होत चाललेली आहे. मोबाईलवर गेम खेळणं, व्हॉट्सअपवर चॅटिंग करणं याचाच बराचसा वेळ
वाया जात असतो. एक गोष्ट मात्र खरी की उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात, जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्यानं नाहू घालतात, मनातल्या अंधाराला उजेडाची स्वप्न दाखवतात. उत्तम साहित्यकृती जे साहित्य प्रेरणादायी असतं, अशा साहित्यातून माणसाला भावनिक आधार मिळतो, मनाला आधार मिळतो. जीवन जगण्याची शक्ती, उमेद आपल्याला पुस्तकात मांडलेल्या विचारातून मिळत असते. मनातल्या अंधाराला उजेडाची स्वप्न दाखवतात. काही दिवसांपूर्वी 80 वर्षाचे एक साहित्यप्रेमी सद्गृहस्थ भेटले. मी त्यांना सहज विचारलं, सध्या कशाचं वाचन चाललं आहे? ते म्हणाले, गेले 2 दिवस मेघदूत वाचत होतो. नुकतंच ते संपलं. आता टॉलस्टॉयची ॲना कॅरेनिना ही कादंबरी हाती घेतली आहे. मी काहीशा आश्चर्याने त्यांना म्हणालो, या वयात मेघदूताची रुची कशी काय वाटते? ते थोडेसे रागावून म्हणाले, रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे. कलात्मक आनंद देणारं श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही. लेखक एका 80 वर्षाच्या वृद्ध साहित्यप्रेमीला भेटले आणि त्यांनी त्याला विचारलं की आजकाल तुम्ही कशाचं वाचन करताय? तेव्हा त्यांनी सांगितलं की मी मेघदूत हे पुस्तक आता नुकतंच वाचून संपवलं आहे आणि टॉलस्टॉय यांची ॲना कॅरेनिना ही कादंबरी मी वाचायला घेतली. टॉलस्टॉय हे रशियन लेखक होते. तेव्हा लेखकाला थोडंसं नवल वाटलं की या वयात मेघदूतसारखं लेखन ही व्यक्ती कशी वाचू शकते. पण त्यांनी सांगितलं की वाचन आणि वय, रसिकता आणि वय यांचं नातं जोडलं जाऊ नये. जो वाचक असतो तो आजन्म रसिक असतो, कारण पुस्तकात लिहिलेलं त्या प्रत्येकाचा तो आस्वाद घेत असतो. कलात्मक आनंद देणारे श्रेष्ठ साहित्य हे तरुणांना आणि वृद्धांना सारखंच आनंद देत असतं. मेघदूत ही तरुणांना वाचण्याचं पुस्तक असं लेखकाला वाटलं, कारण त्याच्यात प्रेमावर लेखन करण्यात आलेलं आहे, परंतु रसिकता आणि वय यांचा संबंध नसतो. गांधीजींची आत्मकथा, व्हिक्टर ह्युगोची आणि मुन्शी प्रेमचंदाची कादंबरी, रवींद्रांची गार्डनर व गीतांजली, शेक्सपियरची नाटकं, तुकारामांचे अभंग असं विविध प्रकारचं आणि अनेक रंगाढंगांचं पण रसमय साहित्य वाचण्याचा मी जन्मभर शौक केला. नवं पुस्तक दिसलं की त्या केव्हा हस्तगत होईल अशी बेचैनी आजही मला वाटते. या पुस्तकांनी तर मला जिवंत ठेवलं आहे. शेक्सपियरची सर्व नाटकं माझ्या संग्रहात आहेत, याचा मला अभिमान वाटतो. अहो, सुंदर सुंदर पुस्तकांवरून नुसता हात फिरवणं सुद्धा केवढं सुखाचं आहे. त्या वृद्ध व्यक्तीने लेखकाला सांगितलं की रसिकता आणि वय यांचा संबंध जोडू नका. तर मी गांधीजींचा आत्मकथाही वाचली आहे. तर व्हिक्टर ह्युगो हे फ्रेंच कवी, लेखक आणि नाटककार आहे, त्यांचंही मी लेखन वाचले. मुन्शी प्रेमचंद हे हिंदी कथाकार आणि कादंबरीकार आहेत, त्यांच्याही कादंबऱ्या त्या व्यक्तीने वाचल्या होत्या. तुकारामांचे अभंग वाचले होते, शेक्सपियरची नाटकं वाचली होती. एखाद्या सुंदर पुस्तकावरून हात फिरवणं हा सुद्धा त्यांना त्यांचा सुखाचा क्षण वाटत होता. आणि या वयापर्यंत मी पोहोचलोय कारण मी पुस्तकं वाचत होतो. जो माणूस पुस्तकांच्या प्रेमात पडतो तो बाह्य जगापासून काहीसा दूर होतो. ज्या वेळेला आपण बाह्य जगात जास्त जगतो, म्हणजे अगदी स्वतःलाही विसरतो आणि याने काय केलं, त्याने काय केलं या भावनेत अडकलेलो राहतो. त्यामुळे आपल्याला कधी कुणाचा राग येतो, कधी कुणाचा द्वेष वाटतो. पण जी माणसं पुस्तकात रमतात
ती या बाह्य जगाला, या बाह्य भावनांना, नकारात्मक भावनांना विसरून जातात आणि अगदी स्वतःचंही अस्तित्व विसरून लेखकाने पुस्तकात जे काही विचार, भावना मांडलेले आहेत त्याच्याशी एकरूप होऊन जातात. आणि म्हणूनच ती वृद्ध व्यक्ती म्हणते की मी जिवंत आहे, आजही मी जगतोय, ते केवळ पुस्तकांमुळे. पुस्तकात मांडलेल्या विचारांशी, भावनांशी ते एकरूप होऊन जातात. कधी कधी बऱ्याच दिवसात चांगलं पुस्तक वाचायला मिळत नाही. अशा वेळी मी सुद्धा जुन्या साहित्याकडे वळतो. खरं सांगायचं तर साहित्यात जुनं आणि नवं असं काही असत नाही. केवळ काळाच्या अपेक्षेने हे शब्द आपण योजतो. ज्ञानेश्वरांची अभंग कोणत्या अर्थाने जुने आहेत आणि कुसुमाग्रजांची कविता कोणत्या दृष्टीने नवी आहे, आपल्या सोयीसाठी आपण हे शब्द वापरतो. मुळात साहित्य हे कधी जुनं किंवा नवीन नसतंच. फक्त काळाचा फरक पडतो की जे जुन्या काळात लिहिलं गेलं ते जुनं आणि आधुनिक काळात लिहिलं गेलं ते नवं. ज्ञानेश्वरांचं लिखाण हे कुठल्याही अर्थाने आपल्याला जुनं वाटत नाही. ज्ञानेश्वर त्यांच्या अभंगात मराठीचं कौतुक करतात. मराठी भाषिक असल्याचा सार्थ अभिमान त्यांना वाटतो. मराठी भाषेविषयी त्यांचं असलेलं नितांत प्रेम, अभिमान हा जुना काळ असो की नवा काळ सर्वांसाठी एकच आहे. म्हणून साहित्य हे कधीही जुनं नसतं. एके दिवशी अत्यंत विमनस्क अवस्थेत होतो. त्या दिवशी माझा एक कलावंत मित्र एका अपघातात मरण पावला होता. जगण्यासाठी त्याच्याजवळ कितीतरी सुंदर सामग्री होती. कलावंताचं जिवंत मन असलेला हा भाबडा हळवा माणूस अचानक एका मोटर अपघातात ठार झाला. संबंध दिवसभर मी अस्वस्थ होतो. रात्री कपाटातलं हेमिंग्वेचं द ओल्ड मॅन अँड द सी हे छोटेखानी पुस्तक बाहेर काढलं. त्याच्यावरची धूळ झटकली आणि ते वाचायला सुरुवात केली. पुस्तकावरची धूळ ज्याप्रमाणे मी झटकली त्याप्रमाणे माझ्या मनावर साचलेली दुःखी, निराश विचारांची धूळ त्या पुस्तकानं झटकून टाकली. पहिल्या 2-3 पानातच त्या छोट्या कादंबरीने मला खिळवून ठेवलं. अर्नेस्ट हेमिंग्वे हा एक विलक्षण प्रतिभेचा लेखक होऊन गेला. लेखक त्यांचा एक अनुभव सांगतायत की एकदा त्यांचा एक कलावंत मित्र अपघातात मरण पावला. एका मोटर अपघातात तो ठार झाला आणि लेखकाला खूप वाईट वाटलं, खूप दुःख झालं आणि म्हणून त्याने सहजच त्याच्या पुस्तकाच्या कपाटातून हेमिंग्वे यांचं द ओल्ड मॅन अँड द सी हे पुस्तक काढलं. खूप दिवसापासून त्यांनी त्या पुस्तकाला हात लावला नव्हता म्हणून पुस्तकावर धूळ जमा झाली होती. त्यांनी ती धूळ झटकली आणि पुस्तक वाचता वाचता त्यांच्या मनावर जी दुःखाची धूळ बसली होती ती धूळसुद्धा जणू काही हळूहळू निघून गेली. साहजिकच त्याची जीवनदृष्टी त्याच्या साहित्यातून प्रकट झाली आहे. द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी याचं बलदंड वृत्तीनं भरलेली आहे. एक म्हातारा कोळी देव माशाची शिकार करण्यासाठी अथंग सागरात आपली होडी ढकलतो. त्याला सामान्य मासे नको होते. देव माशाला जिंकण्याचे धाडसी मनसुबे मनात रचून हा काटक म्हातारा होडी वल्हवत कित्येक मैल अंतरावर गेला. पोटात अन्न नव्हतं. तहानेनं त्याला शोष पडला होता. पण मागं फिरायचं नाही हा त्याचा बाणा होता. त्याच्या थकलेल्या हाडात अजूनही खवळलेल्या लाटांबरोबर झुंजण्याची आणि सागरावर मात करण्याची जिद्द होती. ज्या वेळेला लेखकाच्या मित्राचा अपघात झाला, लेखक दुःखी झाला, सैरभैर झाला आणि त्याने हेमिंग्वेचं द ओल्ड मॅन अँड द सी हे पुस्तक बाहेर काढलं आणि वाचायला सुरुवात केली. या पुस्तकातील एक प्रसंग लेखक इथे आपल्याला सांगतोय की एक म्हाताऱ्या कोळी होता आणि त्याने मासे पकडण्यासाठी त्याची जी होडी होती ती अथांग सागरात नेली. त्याला छोटे मोठे मासे तर गवसत होते पण त्याची जिद्द होती ती देव मासा पकडण्याची आणि या जिद्दीपोटी उपाशी तापाशी तो पुढे पुढे जात होता. आता काही झालं तरी देव मासा पकडायचा, मागे फिरायचं नाही अशी त्याने जिद्द मनाशी बांधली होती, खुणगाट मनाशी बांधली होती. त्याच्या थकलेल्या हाडात
अजूनही खवळलेल्या लाटांबरोबर झुंजण्याची आणि सागरावर मात करण्याची जिद्द होती. कधी न सापडलेला महाप्रचंड देवमासा आज आपण मिळवायचा या आकांक्षेने रोमारोमातून पेटून निघालेला हा कणखर आशावादी म्हातारा पुढे पुढेच चालला होता. जेव्हा आपण आपल्या मनाशी एखादी खुणगाठ बांधतो आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण पेटून उठतो, त्यावेळेला नकळतच आपल्या मनात कणखरपणा येतो, आपला आशावादी दृष्टिकोन वाढतो. तसंच त्या म्हाताऱ्यानेही निश्चय केला होता की काही झालं तरी आता देवमासा पकडायचा. देवमासा मिळण्याचे चिन्ह दिसत नव्हते. उपाशी पोट कुरकुरत होते. थकलेले हातपाय होडी मागे घेण्याचा सल्ला देत होते. पण हटवादी मन परतायला तयार नव्हतं. तो तसाच होडी वल्लवत पुढे चालला. एकाकी प्रचंड खळबळ झाली. म्हाताऱ्याच्या जाळ्यात तो महाकाय देवमासा सापडला होता. आपल्या बुलंद मुसंडीनं जाळं तोडून तो सहज सुटून गेला असता. पण आता म्हाताऱ्याच्या हातात वज्राचं बळ आलं. जीवाची शर्त करून हातातल्या भाल्यानं देवमाशाला त्यानं तास 2 तासात झुंजून ठार केलं. म्हाताऱ्याच्या मनगटात बळ नव्हतं, पण त्याच्या मनात बळ होतं आणि त्याने निश्चय केलेला की काही झालं तरी मी आज देवमासा पकडणार. आणि दैवयोगाने त्याच्या जाळ्यात देवमासा अडकला. तो देवमासा प्रचंड मोठा होता, त्यामुळे तो सहज त्या जाळं तोडून बाहेर पडू शकत होता. पण त्या म्हाताऱ्याने जणू काही वज्राचं बळ त्याच्या अंगात आलं होतं. त्याने पूर्ण ताकद लावली आणि 2-3 तास संघर्ष केला आणि त्यात तो देवमासा ठार झाला. ते धूळ होडीला बांधून विजयोन्मादाने तो परतू लागला. आज त्याला जाळ्यात कधीच न सापडलेला आणि आपल्या शेपटीच्या तडाख्यानं मोठमोठ्या होड्या उलथवून टाकणारा महाबलिष्ठ देवमासा त्याच्या पराक्रमाने सापडला होता. किनाऱ्याकडे परतताना शार्क माशाच्या टोळीनं त्या देवमाशावर हल्ले चढवले. ते त्याचे लचके तोडू लागले. त्यांच्याशी म्हाताऱ्याला झुंजावं लागलं. तो परतला आणि उन्मादानं आरोळी ठोकून म्हणाला, "अरे, मी देवमाशाची शिकार केली. तुम्हाला ते कधी जमलं नाही, पण आज मी तो पराक्रम केला. मी देवमासा पकडला." पण म्हाताऱ्याला हे समाधान फार वेळ मिळालं नाही. देवमाशाचं बहुतेक मांस शार्क माशांनी मटकावलं होतं. आता उरला होता तो त्याच्या हाडांचा प्रचंड सांगाडा. देवमासा जाळ्यात सापडूनही आणि त्याची शर्थीने शिकार करूनही तो मिळाल्याचा आनंद उरला नव्हता. म्हातारा थोडासा हसला. पुन्हा एकदा हा प्रयत्न करायचा असं म्हणून तो निघून गेला. म्हाताऱ्याच्या मनगटात बळ नव्हतं, पण मनाचा निश्चय होता की आपल्याला देवमासा पकडायचा आहे. खूप प्रयत्न करून उपाशी तापाशी राहून त्या म्हाताऱ्याने देवमासा मिळवला. आणि जेव्हा तो देवमासा घेऊन जात होता, किनाऱ्याकडे घेऊन जात होता, तेव्हा शार्क माशांनी त्या देवमाशावर हल्ला चढवला. त्या शार्क माशांशी सुद्धा म्हाताऱ्याने झुंज दिली. पण शार्क माशांनी बरंचसं त्या देवमाशाचं मांस खाऊन टाकलं होतं आणि जोपर्यंत तो म्हातारा किनाऱ्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत देवमाशाचा जवळपास फक्त सांगाडा उरला होता. तेव्हा तो म्हातारा बिचारा हसला आणि म्हटलं की नेक्स्ट टाईम पुन्हा प्रयत्न करूया. बस, इथे कादंबरी संपली. पण यातून हेमिंग्वेला काय सांगायचं आहे? अतिबलाढ्य, क्रूर नियती आणि दुबळा महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यात हजारो लाखो वर्षांपासून कधीच न संपणारं एक सनातन व चिरंतन द्वंद्व चालू आहे. एक छोटीशी कथा द ओल्ड मॅन अँड द सी या कादंबरीत हेमिंग्वे याने सांगितली. एक म्हातारा आणि देवमासा पकडण्यासाठी असलेली त्याची जिद्द. पण या गोष्टीतून हेमिंग्वेला काय सांगायचं आहे तर ही नियती ही अतिबलाढ्य आहे आणि क्रूर आहे आणि माणूस बिचारा दुबळा महत्त्वाकांक्षी आहे.
माणूस त्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी सतत काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ही नियती त्याला ते मिळू देतेच असं नाही. आणि म्हणूनच महत्त्वाकांक्षी माणूस आणि ही बलाढ्य नियती यांच्यात कित्येक वर्षापासून द्वंद्व चालू आहे, म्हणजे युद्ध चालू आहे. नियती जबरदस्त असेल, पण दुबळ्या माणसातही अदम्य आकांक्षेची आणि संघर्षशीलतेची ज्वाला पेटलेली आहे. त्याला माहिती आहे, माणसाला माहिती आहे की आपण नियतीच्या बाहेर जाऊ शकत नाही, परंतु तरीही त्याच्या मनात एक आकांक्षा असते, एक जिद्द असते, संघर्ष करण्याची तयारी असते आणि सतत ही ज्वाला पेटलेली असते आणि म्हणून तो नियतीशी संघर्ष करत राहतो. गरीब लोक जी झोपडपट्टीत राहतात त्यांच्या नियतीने भाळी जणू काही गरिबी वणवण लिहिलेली असते, म्हणून काही ते थकून उपाशी राहून आत्महत्या करत नाही, तर त्या नियतीशी ते झुंज देतात. अगदी सकाळी भल्या पहाटे ते कामाला लागतात आणि आपल्या मुलांचं उदरभरण करतात. झोपडीतही हसण्याचा प्रयत्न करतात, जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. नियतीने आपल्यावर गरिबी लादली म्हणून ते रडत बसत नाही, तर त्या नियतीशी झुंज देतात आणि जीवन जगत राहतात. जयश्रू वृत्तीने तो माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे. निष्ठुर नियती त्याला हुलकावणा देत असली आणि त्याचा तेजोभंग करत असली तरी एक क्षण असा येणार की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे. असं ते हेमिंग्वेला सुचवायचं नाही ना. ते काही असो, पण या छोट्या कादंबरीने माझ्या मनातलं वैफल्य आणि उद्विग्नता पार धुवून टाकली. कदाचित तो म्हातारा आणि देवमाशा यांच्या कथेतून हेमिंग्वेला हे सुचवायचं असेल की नियती आणि माणूस हे वर्षानुवर्ष यांच्यात संघर्ष होत आलाय. माणूस दुबळा असला तरीही तो नियतीपुढे शरण जात नाही, तो नियतीला सामोरं जातो आणि सतत झगडत राहतो आणि एक दिवस विजयश्रीला प्राप्त करत असतो. विजयाच्या सिंहासनावर तो बसणार की नाही हेही माहीत नसतं, तरीही तो लढा देत असतो. ज्या वेळेला आपला देश इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता त्यावेळेला कित्येक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या जीवाची आहुती दिली. तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळेल की नाही हे त्यांना माहीत नव्हतं. आपल्या भारत देशाच्या नियतीत काय लिहिलं आहे हे माहीत नव्हतं, पण स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन ते सतत लढा देत होते. त्या नियतीशी, पारतंत्र्याच्या नियतीशी लढत होते. मी पुन्हा ताजा टवटवीत झालो आणि मनाशी म्हणालो, जगण्या मरण्याचा खेळ तर अखंड चाललेलाच आहे. मरणाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. नियतीनं जाळं टाकलं तरी ते तोडून फेकून द्यायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैर संचार करायचा. हेमिंग्वेला कदाचित हीच भूमिका अभिप्रेत असेल. लेखक पुढे सांगतात की जगणं आणि मरणं हा खेळ सतत चालू राहणार आहे. नियती सतत आपल्यावर जाळं टाकत राहणार आहे, परंतु हे जाळ्यात आपण अडकायचं नाही, तर जीवनरूपी अथांग सागरात आपण स्वैर संचार करत राहायचा. त्याच्या कादंबरीनं मला झपाटून टाकलं हे मात्र खरं. अशी मंत्रमुग्ध करणारी, गदागदा हलवणारी, हृदयाला कडकडून दंश करणारी, आनंदाच्या आणि उन्मादाच्या आसमानात बेहोश भराऱ्या घ्यायला लावणारी, हसवणारी आणि रडवणारी, जीवनाचा सुगंध उधळणारी नाना प्रकारची पुस्तकं वाचण्यात आणि त्यांच्या माध्यमातून महान लेखक कवींच्या अंतरंगाला भिडण्यात केवढा तरी आनंद सामावलेला आहे. अशी पुस्तकं जगण्याचा अर्थ सांगतात, जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात. जर आपण कधी मनाने खचून गेलो, निराश झालो, तर आपण लोकांकडून अपेक्षा करतो की कुणीतरी मला या दुःखातून बाहेर काढावं, कुणीतरी मला आशेची किरणं दाखवावी. पण अशा वेळेला माणसं अपूर्ण पडतात. प्रत्येक वेळेला आपला हात धरून दुःखातून, संकटातून, नैराश्यातून बाहेर काढायला कोणीही उभं राहत नाही. पण पुस्तकं आपल्याला यासाठी मदत करतात. पुस्तकात लेखकाने, कवीने मांडलेले विचार, भावना आपल्याला नैराश्यातून बाहेर काढू शकतात, जीवन जगण्याची दिशा देऊ शकतात.
पुस्तकं आपल्याला हसवतातही आणि रडवतातही. पुस्तक जगण्याचा अर्थ सांगतात, जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात. आपलं मन म्हणजे एक दालन आहे. हे दालन जेव्हा आपण उघडू तेव्हाच पुस्तकात दडलेले विचार, कल्पना, भावना त्यात प्रवेश करू शकतात. म्हणूनच ज्याला आपलं आयुष्य समृद्ध करायचं आहे, विचार संपन्न, भावना संपन्न करायचं आहे, त्यांनी नेहमी पुस्तकांची साथ ठेवली पाहिजे. पुस्तकांना वाचलं पाहिजे. आपल्या हृदयाच्या कुपीत पुस्तकात मांडलेले विचार, भावना लपवून ठेवले पाहिजे. म्हणजेच त्या विचारांचा, भावनांचा सुगंध आपल्या मनात सतत दरवळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा पुढील भाग आपण पुढच्या तासिकेला पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.